नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एनस येथे परतीच्या पावसाने कहर केला असून प्रभा ब्राह्मणवाडे तसेच मारुतराव रघुते यांच्या शेतात सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगांना कोंबे फुटली आहेत। प्रभा ब्राह्मणवाडे यांच्याकडे शेती व्यतिरिक्त दुसरे कोणतेही साधन नाही। त्यांचे पती देवीदास ब्राह्मणवाडे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली। आता त्यांचा मुलगा दीपक हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो आणि शेती सुद्धा करतो, परंतु शेतात असलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने रघुते व ब्राह्मणवाडे या दोन्ही शेतकऱ्यांनी शासकीय मदतीची मागणी केली आहे। मी प्रदीप रघुते, राहणार एनस। शेत माझ्या वडिलांच्या नावाने असून या शेतातील परतीच्या पावसाने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि हा 7/12 जो आहे, ह्या 7/12 जो आहे तो मारुतराव रघुते यांच्या नावाने असून आम्ही त्यांची मुलं आहोत। तरी या परतीच्या पावसाने कमीत कमी 8 दिवसापासून हे पुरं सोंगून पडलेलं आहे आणि सोंगून पडल्यानुसार तर हे आम्हाला बा आता काढण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही। तरी शेतकरी यांच्याकडे कानस एनस शहापूर येथील लोकांचे हालाचे बेहाल होऊन ह्या अशा टाईप हे सोयाबीन झालेलं आहे। तरी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी आणि आता आलेले नवीन प्रताप भाऊ यांनीसुद्धा आमच्या गट ग्रामपंचायत एनसकडे लक्ष देण्याची आमची शेतकऱ्याची अशी विनंती आहे। माझं नाव दीपक देवीदास ब्राह्मणवाडे, मी राहणार नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। मी माझ्या शेतात पाहणी करण्याकरता आलो असता माझ्या शेतात मला भरपूर पाणी दिसले। माल असा सडून राहिलेला आहे आणि मालाला कोंब पण फुटलेले आहे। मी पटवाऱ्याला 2-3दा फोन केले। पटवाऱ्याला म्हटलं का मी माझ्या शेतात पाहायला चला, ते म्हणता मला का मी दिवाळीच्या सुट्टीवर बाहेर आहो, 2-3 दिवसांना पाहायला येईल। नाशिक परती पाण्याची तुमची किती दिवसापासून चालू आहे नांदगाव खंडेश्वर? आता परिस्थिती भरपूर दिवसाचं पाणी चालू आहे, समजा लगातार कंटिन्यू आता 2 महिने झाले पाणी चालूच आहे। पण आता हे माल तोंडावर आलेलं आहे, म्हणजे कापाच्या रंगात आलेलं माल होतं। मजूर पण सांगितलं होतं कापाले, पण आता एवढं पाणी आलं आहे 3 दिवसात की ह्या वावरातनी फिरणं पण मुश्किल आहे। आपण स्वतः चालू पण शकत नाही या वावरातनी। तुम्ही पण पाहू शकता वावराची कंडिशन काय झाली आणि कसं कापावून कसं सोंगा, म्हणजे आज एक अशा कंडिशनमध्ये माल आहे का सोंगू बी शकत नाही आपण याले आणि नेऊ बी शकत नाही, काढू शकत नाही माल। म्हणजे आज सडल्याच्या कगारात माल आहे, समजून घ्या। आज सोयाबीन आहे 100% सोयाबीन सडण्याच्या कगारात नाही आहे, कारण की आपण किती एवढं पाण्यातून कसं सोयाबीन काढून कसं गंजी लावावं याची गंजी पण लावू शकत नाही आपण काढून। आता मशीन आणू शकत वावरात नाही, कुठं न्यावं याला काढाले। आता तुम्हाला शासनाच्या थ्रू मदतची गुंगार पाहिजे। शासनाच्या थ्रू जो मदत आहे, मी जो पीक विमा काढलेला आहे त्या विमा कंपनीला मी फोन लावत आहो, पण ते विमा कंपनी फोन पण उचलत नाही आहे। पहिली गोष्ट तर लागतच नाही फोन त्यांना, आणि इकडून तिकडून लागत आहे तर ते उचलत पण नाही आहे, व्यस्त दाखवतात आणि कॉल काढून टाकतात। विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव खंडेश्वर।